नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ही शर्वरीच्या त्या टेन्शनने विचारतच रूममध्ये असते आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो, परंतु जानकीला काही माहिती होत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी, तर लगेच जानकी म्हणते की तुम्ही आणि केव्हा आलात असे विचारते. मला कळलेच नाही असे म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की कसे कळणार, तू कधीपासून कसलं तरी विचारात हरवलेली दिसते आणि विचारतो की काय झाले जानकी, तू इतक्या टेन्शन मध्ये का दिसते. तेव्हा जानकीला शर्वरीने जे सांगितलेले असते की आपल्या दोघीमध्ये जे काही बोलणे झाले ते घरामध्ये तू कुणाला सांगू नकोस, ते सर्व आठवते आणि जानकीने तसे शर्वरीला वचन सुद्धा दिलेले असते. तर जानकी मुद्दाम ऋषिकेश बरोबर खोटं बोलते की कुठे काहीच झालेले नाही आणि परत ती बाजूला बेडवर जाऊन बसते. तर ऋषिकेश जानकी समोर येऊन बसतो आणि जानकीला म्हणतो की विक्रांतराव आणि शर्वरीचे भांडण झाले हेच ना. तेव्हा जानकीला तर धक्काच बसतो आणि ती विचारते की काय हो, तुम्हाला कसे कळले हे सर्व. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, मी आत्ताच विक्रांतरावांना भेटून आलो आणि हे बघ, शर्वरी आणि विक्रांतरावांचे भांडण झाले हे तर कन्फर्म आहे आणि बाकीचे मी त्यांच्याबरोबर बोलायला गेलो, परंतु ते तर बोललेच नाही, फार तर खूप चिडले. शर्वरीच्या या संशयी स्वभावामुळे ते फार वैतागलेले आहेत असे दिसते. तर जानकी म्हणते की एक मिनिट, चूक त्यांची आणि ते चिडले होते आणि संशयी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणजे तुझं आणि शर्वरीचे बोलणे झाले तर. तेव्हा जानकी लगेच उठते आणि बाजूला जाते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं सांग नेमकं काय झाले. तर जानकी म्हणते की सॉरी, मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण जे माझ्यात आणि शर्वरी ताईमध्ये बोलणे झाले ते मी कुणाला नाही सांगू शकत असे मी त्यांना वचन सुद्धा दिले. आणि तेवढ्यात नाना हे मोठ्याने शर्वरीला आवाज देतात की बाहेर ये. तर शर्वरी बाहेर येते आणि नाना काय झाले, इतक्या मोठ्याने का ओरडतात असे विचारते. तेव्हा नाना म्हणतात की काय झाले, ओरडू नको की काय करू, म्हणून घरातील सर्वजण बाहेरच येतात. तर नाना म्हणतात की शर्वरी, हा सर्व काय प्रकार आहे, तू आणि विक्रांतराव डिव्होर्स घेतात हे मी काय ऐकतो. ते ऐकून घरातील सर्वांना तर जास्त धक्का बसतो, परंतु जानकीला मात्र जास्तच. आणि शर्वरी मात्र हे सर्व जानकीने सांगितले असं तिचा गैरसमज निर्माण होतो आणि ती रागाने जानकीकडे पाहत उभी असते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं शर्वरी, हे काय सर्व काय ऐकतेस, मी नवीन काय हे. तर नाना म्हणतात की हो, आजपर्यंत ह्या रणदिव्यांच्या घरामध्ये डिव्होर्सचा शब्द कोणीही वापरलेला नाही. शर्वरी मात्र रागाने जानकीकडेच पाहत असते. नाना म्हणतात की आजपर्यंत डिव्होर्सचा ह्या शब्द वापरण्याची कुणावर सुद्धा या घरात वेळ नाही आली. गुणागोविंदाने एकमेकांशी सुखाने नांदायचे, प्रेमाने वागायचे हे रणदिव्यांचे ब्रीद आहे. मतभेद असतात, वाद असतात आणि या सर्वापायी कुणी नाती मात्र तोडत नाही, कारण प्रेम त्याच्या वर असते. मग हे मी तुला सांगायला हवे का, म्हणून नाना शर्वरीवर खूपच चिडतात. आणि काय ग, कसल्या डिव्होर्सच्या ह्या तू गोष्टी करतेस ग. तर शर्वरी विचारते की नाना, पण हे सर्व तुम्हाला कसे समजले. तेव्हा आजी म्हणते की जानकीने. तर ऐश्वर्या लगेच आजीला म्हणते की शांत राहा. तर नाना शर्वरीला म्हणतात की मला कसेही कळू, पण हे सर्व खरे आहे की नाही हे अगोदर सांग. तेव्हा मात्र शर्वरी रागानेच जानकीकडे पाहते आणि विचार करते की मी जानकीला वचन सुद्धा दिले होते, पण तरी सुद्धा जानकीने हे सर्वांना सांगून दिले. म्हणून शर्वरी जानकी समोर येते आणि रागाने जानकीला म्हणते की एकच गोष्ट मी तुझ्यापुरती तुझ्याजवळ ठेवण्यासाठी सांगितली होती आणि ती सुद्धा तुला नाही करता आली. काय गरज होती तुला हा गावभोवटा करायची, मैत्रीण मानतेस ना मला, मग विश्वासाने एक पर्सनल अशी खाजगी गोष्ट सुद्धा तुला स्वतःजवळ ठेवायला जमले नाही. कुणालाही सांगू नको असे तुला विश्वासाने सांगून सुद्धा तू विश्वासघात केला वहिनी तू माझा. म्हणून शर्वरी भयंकर चिडते. एरवी तर मोठ्या तत्वाच्या गोष्टी करत असते. तर नाना म्हणतात की शर्वरी, तर जानकी ही शर्वरी वंश म्हणायला लागते. तर शर्वरी तिला म्हणते की एक शब्दही बोलू नकोस. नाना म्हणतात की काय ग शर्वरी, तू तिच्यावर का ओरडतेस, तुझ्या आयुष्यामध्ये नेमकं काय घडते हे आम्हाला कळायला नको का. आमच्या मुलीचा डिव्होर्स होतो, इतकी मोठी गोष्ट तू या घरामध्ये घडत असताना ती गोष्ट तू तिला लपवायला सांगतेस. मग काय लपवायची तिने, तू सांग की तू अगोदर जे काही घडले ते व्यवस्थित सांग. तेव्हा सुमित्रा सुद्धा शर्वरी जवळ येते आणि काय ग, का लपून ठेवले तू हे सर्व, का मला सांगितले नाही असे विचारू लागते. लग्न म्हणजे तुला काही पोरखळ वाटला का. तर शर्वरी म्हणते की का सांगू मी, का ही चांगली गोष्ट आहे की याचा ढोल पिटावा म्हणून. आणि एक गोष्ट ऐका की विक्रांतने फक्त मला डिव्होर्स पेपर दिले, अजून आमचा डिव्होर्स झालेला नाही आणि ही जानकी वहिनी सर्व सॉल्व्ह करणार होती. आणि काय ग जानकी वहिनी, तू असे सर्वांना सांगून सॉल्व्ह करणार होती का. तर जानकी म्हणते की नाही शर्वरी वंश. आणि शर्वरी रडतच असते. तर ऐश्वर्या लगेच शर्वरी जवळ येते आणि शर्वरी ताई, नका तुम्ही इतके टेन्शन घेऊ, स्वतःला आवरा, रडू नकाच, आपण
सर्वांनी मिळून हे सर्व सॉल्व्ह करूयात, नक्की काहीतरी मार्ग निघेल. तर शर्वरी रडतच म्हणते की काय मार्ग निघणार आता, त्याने मला स्पष्ट सांगितले की या घरातून तू निघून जा, तुझा आणि माझा संबंध तुटला आणि डिव्होर्स पेपर त्याने माझ्या हातामध्ये दिले, मग आता मी काय बोलणार. आणि या सगळ्यांना सुद्धा माझी चूक वाटत असणार. हो माझीच चूक आहे, कारण जानकी वहिनीने तसे सर्वांना सांगितले असणार. तेव्हा जानकी म्हणते की शर्वरी वंश, तुमचा काहीतरी गैरसमज होतो, मी कुणाला काही सांगितले नाही. तर शर्वरी म्हणते की तू एकही शब्द बोलू नकोस. तेव्हा ऋषिकेश सुद्धा शर्वरीला समजायला जातो, परंतु शर्वरी कुणाचे काही ऐकून घ्यायला तयार नसते. परंतु ऐश्वर्याच्या मात्र मनासारखे होत असते, म्हणून ती खुश असते. तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की तुम्हाला सर्वांना वाटते ना माझी चूक आहे, मग माझ्यावर ओरडा. आणि ऐश्वर्याला म्हणते की तू सुद्धा माझ्यावरच ओरड, तुला काही चूक वाटत असेल. आणि लगेच आपल्या रूममध्ये निघून येऊन रूमचा दरवाजा लावून घेते. सर्वजण शर्वरी शर्वरी करू लागतात, परंतु शर्वरी काही ऐकायला तयार नसते आणि दरवाजाजवळ बसून खूप रडत असते. तर सर्वजण शर्वरीचा दरवाजा वाजू लागतात आणि शरू दरवाजा उघड असे विनवण्या करू लागतात. तर शर्वरी रडत ही म्हणते की नको, सर्वांना माझी चूक वाटते, मग मी नकोच म्हणून रूम मधील सामान इकडे तिकडे फेकून देत असते. माझी चूक आहे ना, म्हणून लगेच शर्वरीचे लक्ष वर असलेल्या फॅनकडे जाते आणि ते लगेच बेडवर चढते आणि त्या फॅनला आपली ओढणी बांधून माझी चूक आहे तर मी जगून सुद्धा काय करू असे बडबडत ती फॅनला ओढणी बांधून ती आपल्या गळ्याला बांधून घेत असते. तर ऐश्वर्याला मात्र खूप आनंद होत असतो, परंतु इकडे बाहेर सर्वांना टेन्शन येत असते. सुमित्रा म्हणते की अगं शरू, असे वेड्यासारखे काय बोलतेस, दरवाजा उघड, आम्हाला तुझी काळजी वाटते. तर ऋषिकेश सुद्धा म्हणतो की अगं शरू दार उघड, परंतु शर्वरी ऐकायलाच तयार नसते आणि मी आता स्वतःला संपून टाकते, माझी चूक आहे ना, सर्वांना माझी चूक दिसते. जानकी सुद्धा म्हणते की अहो शर्वरी वंश, डोक्यात तुम्ही इतके घालून नका घेऊ, दरवाजा उघडा. तर शर्वरी म्हणते की नाही, सर्वांना वाटते की माझी चूक आहे, मी स्वतःला शिक्षा देते, मी जर नसेल तर तुम्हाला आणि मरूनच जाते. तर शर्वरीला सर्वजण हे खूप विनवण्या करून दार उघडण्यासाठी आरडाओरडा करत असतात, परंतु शर्वरी काही ही दरवाजा उघडत नाही. तर ऐश्वर्या मात्र हे सर्व लांबून बघत असते. तेव्हा सारंग सुद्धा खूप घाबरतो आणि नाना ही तर आतमधून आता उत्तर सुद्धा देत नाही, मग काय करायचे. तर नाना म्हणतात की आता दरवाजा तोडा. तेव्हा ऋषिकेश आणि सारंग लगेच दरवाजा हा तोडण्याचा प्रयत्न करत असतात आणि शेवटी दरवाजा उघडला जातो. तर शर्वरीने आपले म्हणजे ओढणी बांधून फॅनला बांधून जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो. ते सर्व बघून सर्वांना तर धक्काच बसतो आणि ऋषिकेश धावतच शर्वरीजवळ येतो आणि तिला त्या फॅनच्या म्हणजे जी ओढणी बांधलेली असते तर ती ओढणी सोडतो. कसे बसे ते सर्वजण शर्वरीला आवरतात आणि तिची ती ओढणी सोडून तिला खाली घेतात. तर ऐश्वर्या धावत येते. ऐश्वर्याला सुद्धा हे सर्व बघून खूपच धक्का बसतो. तेव्हा शर्वरी मात्र ठिकाण्यावर नसते आणि ती बडबड करतच असते. तर मला नाही जगायचे असे म्हणत असते. तर जानकी सनकने शर्वरीच्या कानामागे देते. जानकी म्हणते की काय करता शर्वरी वंश, जरा भानावर या तुम्ही. तर शर्वरी लगेच बाजूला होते. जानकी म्हणत असते की शर्वरी वंश ही काय करता तुम्ही, आपण यावर काहीतरी विचार काढूयात. तर लगेच शर्वरी आपले हात जानकीचे हात हिसकावते आणि आपला गाल चोळत असते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं शरू, काय करतेस तू हे सर्व, एवढ्याशा भांडणाने कुणी असे करते का, आणि आपण विक्रांतरावांशी बसून बोलूयात, पण तू असे काय नवीन हे करते, काय वेडेपणा आहे हा सर्व. तर शर्वरी म्हणते की हो बरोबरच आहे, तुम्ही सर्वजण मलाच वेडे म्हणतात, तुम्हीच फक्त फार मोठे शहाणे आहात, करा मग मला उपदेश करा, पण मला तुमच्याशी एकही शब्द नाही बोलायचा. तेव्हा जानकी म्हणते की हो शर्वरी ताई, तुम्ही अगोदर शांत व्हा. तर शर्वरी लगेच रागाने जानकीला म्हणते की तुझ्यासारखी विश्वासघातकी बाई माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नकोय, तू जा इथून. ऐश्वर्याला मात्र हे सर्व ऐकून आनंद तर होतच, परंतु नाना, सुमित्रा आणि बाकी सर्वजणांच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. तेव्हा शर्वरी लगेच रागाने ऐश्वर्याला आवाज देते. तर ऐश्वर्या लगेच शर्वरी जवळ येते आणि बोला शर्वरी ताई. तेव्हा शर्वरी ऐश्वर्याला म्हणते की तू प्लीज ह्या जानकीला जायला सांग. तेव्हा सर्वांसमोर ऐश्वर्या जानकीला म्हणते की जानकी वहिनी तुम्ही जा, मला माहिती आहे की शर्वरी ताईंना मनाला खूप यातना होतात, तुम्हाला सुद्धा खूप आता हे सर्व अपमान झाल्यासारखे वाटत असेल, परंतु त्यांच्या मनाचा सुद्धा आपण विचार करायला हवा. त्यांना तुम्ही थांबणे ते नकोय, त्यामुळे तुम्ही बाहेर जा. तेव्हा जानकी रडतच म्हणते की मी आता जाते, पण तुम्ही आता जे काही केले ना ते मला अजिबात पटलेले नाही. स्वतःच्या जीवावर बरे वाईट करण्यापेक्षा तुमच्यावर अगोदर इतके जण प्रेम करतात त्याचा विचार करायला हवा. त्यांच्या प्रेमाचा विचार तुमच्या मनात आला का?
मी ज्या शर्वरीला ओळखते ती शर्वरी ही नाहीच, मग पुन्हा असे केले तर खबरदार. तेव्हा जानकी पुन्हा शर्वरीला समजायला जाते तर शर्वरी पुन्हा तिचे हात हिसकावते आणि जा ना, एक गोष्ट मी तुला साधी स्वतःजवळ ठेवायला सांगितली तरी सुद्धा ते तुला नाही जमले, मग जास तू येथून. तेव्हा जानकी नाईलाजाने बाहेर जाते तर ऋषिकेश म्हणतो की अगं शरू काय वागतेस तू. तर लगेच शर्वरी ऋषिकेश समोर सुद्धा हात जोडते आणि प्लीज दादा आत्ता मला कुणाशी काहीच बोलायचे नाही असे स्पष्ट शब्दात उत्तर देते. तर जानकी आपल्या रूम मध्ये येते आणि खूप रडत ती बेडवरच बसते. तर इकडे शर्वरी ही हात जोडून ऋषिकेशला सुद्धा म्हणते की तुम्ही सर्वांनी सुद्धा आता जा. तर ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे आणि नाना आपण आता सर्वांनी बाहेर जाऊयात असे म्हणतो. तिला थोडा वेळ एकटीला राहून द्या आणि सारंगला म्हणतो की तू सुद्धा बाहेर चल. तेव्हा ऋषिकेश बाहेर निघून जातो तर सारंग रडतच शर्वरीकडे पाहत असतो. तर शर्वरी ही रागाने सारंगला सुद्धा म्हणते की सारंग प्लीज. जानकी खूप रडत असते तर इकडे शर्वरी ही सुमित्राला सुद्धा म्हणते की आई प्लीज मला एकटीला राहून दे, तू जा इथून. तेव्हा सुमित्रा आणि नाना रडतच बाहेर पडतात. तेव्हा मात्र जानकी खूप रडत असते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तू खूप हे चुकीचं करते, तुझा स्वभाव असा नाही, तुला हे नाही शोभत, तू इतकी खचून का जातेस, तुला असे खचून रडत बसण्याची सवय नाही मला. जानकी मात्र ऋषिकेशच्या मिठीतून खूप रडू लागते तर ऋषिकेश तिला समजावत असतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या मात्र ही शर्वरीच्या रूम मध्ये असते आणि तिला समजावत असते आणि मनात म्हणते की जानकी तुझी जागा तर मी घेतली आणि शर्वरीला पाणी पिण्यासाठी द्यायला लागते परंतु त्यामध्ये पाणी तर नसते आणि शर्वरीला म्हणते की थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तेव्हा शर्वरी रडतच म्हणते की नकोय मला पाणी आणि तू बस इकडे म्हणून ऐश्वर्याच्या हाताला धरून तिला खाली बसवते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो अगं शरू मी येतेच आहे आणि मनात म्हणते की खरंच गॉड किती कटकट आहे ही, यामुळेच तो विक्रांत हिला डिव्होर्स देतोय परंतु आता तर मला थोडेसे समजुतीने घ्यावे लागेल. या गोड बोल्या जानकी सारखं मला गोड बोलावे लागेल. आणि लगेच शर्वरीला म्हणते की शरुताई तुम्ही शांत व्हा, मी आहे ना तुमच्या सोबत आणि हे बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते की मी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडून आणेल. तुम्ही फक्त सांगा की तुमच्या मनामध्ये काय आहे ते सर्व मी माझ्या जवळ ठेवेल. जानकी वाहिनी सारखं मी अख्ख्या जगाला नाही सांगणार आणि त्याबद्दल मी तुम्हाला चांगला सल्ला सुद्धा देईल. त्यावर इकडे जानकी रडतच ऋषिकेशला म्हणते की मी शर्वरी वंशचा विश्वासघात नाही केला, त्या मला तसं सुद्धा म्हणल्या आणि त्यांनी मला दूर सुद्धा लोटले, ते माझ्या जास्त मनाला लागले आणि मी त्यांचे प्रॉमिस सुद्धा पाळले होते. मी कुणालाच सांगितले नाही, आईंना सुद्धा नाही आणि सारंग भाऊजींना सुद्धा नाही. ऋषिकेश म्हणतो की हो मला माहिती आहे. तेव्हा जानकी म्हणते की मग त्या असं का म्हटल्या आणि खूप रडू लागते. हे वाटते परंतु तुम्हाला तर नाही ना वाटत की मी विश्वासघात केला म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की वेडी आहेस का तू, तुझ्या स्वतःवरचा विश्वास हल्ला म्हणून मी तुला जवळ घेतले. त्यावर इकडे शर्वरी रडतच ऐश्वर्याला म्हणते की मला कळले की विक्रांतचे अफेअर आहे. तर ऐश्वर्याला धक्का बसतो आणि काय काय बोलता शर्वरी ताई. तेव्हा शर्वरी म्हणते की हो आणि माझ्याकडे सर्व पुरावे सुद्धा आहेत आणि हाच अफेअर करणार, हाच मला डिव्होर्स देणार, मग मी ते का सहन करायचे. तर ऐश्वर्या म्हणते की हो अगदी बरोबर आहे तुमचं की कशाला हे सर्व सहन करायचे, अजिबात तुम्ही सहन करायचे नाही आणि ह्या अशा लोकांना त्यांची जागा तुम्ही दाखवूनच द्यायची. तेव्हा शर्वरी विचारते की म्हणजे. तर ऐश्वर्या म्हणते विक्रांत भाऊजींनी तुम्हाला डिव्होर्सचे पेपर देऊन घाबरवले की नाही. हो ना, मग तुम्ही सुद्धा आता त्यांना घाबरवा, मग आपण त्यासाठी एक चांगला वकील शोधूयात आणि त्यांना सुद्धा कळेल की तुम्ही सुद्धा काही कमी नाही म्हणून. तेव्हा शर्वरी उठते आणि काय वकील, अगं मला माहिती आहे की विक्रांतने हे सर्व रागाच्या भरात केले असेल, तो ऍक्च्युली मला डिव्होर्स नाही देणार. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला एक गोष्ट सांगा की विक्रांत रावांनी तुम्हाला डिव्होर्सचे पेपर पाठवले की नाही. पाठवले ना, मग आता आपण गप्प नाही बसायचे. हे बघा शरुताई, माझ्या डॅडांकडे वकिलांची फौज आहे, आपण एक फोन केला तर आता आपल्या पुढे असे 10 वकील हजर होतील. त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीचे डोळे पुसतो आणि झाले का तुझे मनमोकळे आता, म्हणून तिला शांत राहण्यासाठी समजावतो. तर जानकी म्हणते की इतक्या दिवस काही ना काही घडते, खरंच खूप दिवसांचे साचले होते आणि त्या शर्वरी वंश म्हणून जानकीला आणखी रडायला येते. तर ऋषिकेश म्हणतो की अगं शर्वरीच्या वागण्यामुळे तू खूप हर्ट झाली. तर जानकी म्हणते की हो, मी फक्त ननंद भाऊजाई नाही तर एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी सुद्धा आहोत. छोटे मोठे वाद जर झाले असते तर ते गोष्टी मी मनावर नसत्या घेतल्या, परंतु मी त्यांचा विश्वास गमावला म्हणून जानकीला खूप रडायला येते आणि असे फिलिंग्स माझ्या मनामध्ये येते असे वाटते. त्यावर इकडे ऐश्वर्या मुद्दाम शर्वरीचे कान भरते आणि म्हणते की हे बघा, विक्रांत भाऊजींना तेव्हा समजेल की तुम्ही वकिलांना बोलावले तर तेव्हा त्यांची अक्कल मात्र ठिकाणावर येईल आणि अशा नवऱ्यांना आपण अजिबात सोडायचे नाही. तेव्हा ऐश्वर्या विचारते की हे सर्व करून प्रॉब्लेम मात्र सॉल्व्ह होईल का. तर ऐश्वर्या म्हणते की हो,
100% मी आहे, तुम्ही कशाला टेन्शन घेता, मी लगेच आता डॅडला फोन करते आणि ती शर्वरीला शांत खाली बसवते आणि लगेच सयाजीरावांना फोन लावते। सर्व प्रकार ती सयाजीरावांना सांगते। तर इकडे ऋषिकेश जानकीला समजावतो। जानकी मात्र ऐकायला तयार नसते आणि म्हणते आज जे काही झाले ते व्हायला नको होते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, जो काही प्रॉब्लेम झाला तो आपण दोघे मिळून सॉल्व्ह करू आणि आपल्या शर्वरीचा विश्वास परत दोघे जण मिळून परत मिळू। तेव्हा जानकी ऋषिकेशचा हात हातामध्ये घेते आणि सर्व काही ठीक होईल ना असे विचारते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी, सर्व व्यवस्थित होईल, तू काळजी करू नको, तुझ्या आणि शर्वरीचे नाते हे पहिल्यासारखे होईल हा शब्द आहे माझा। आणि तिच्या डोळ्यातील पाणी पुसून म्हणतो की तू असे रडत नाही बसायचे, तू रडलेली मला नाही बघवत ग। तेव्हा ऋषिकेश परत जानकीला आपल्या मिठीत घेतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्या मुद्दाम शर्वरीचे कान भरते की तुमच्या नवऱ्याने डिव्होर्स पेपर तुमच्या हातात दिले, माझ्या जागी जर असती तर लगेच सही करून हे पेपर त्यांच्या तोंडावर मारले असते, म्हणून शर्वरीच्या हातामध्ये ऐश्वर्या सही करण्यासाठी पेन देते। तर जानकी म्हणते की थांबा शर्वरी वंश, कुण्या दुसऱ्याचं ऐकून तुमच्या संसाराचं वाटोळं करू नका। ऐश्वर्या सुद्धा किती खालच्या पातळीला जाऊन वागली, पण आपण तिला संधी दिलीच ना, त्यामुळे तुम्हाला तुमचा हा निर्णय स्वतःला घ्यायचा। आणि ऐश्वर्या बघत म्हणते की कोणाचे दुसऱ्याचे ऐकून नाही। तेव्हा ऐश्वर्या आणि जानकी एकमेकींकडे पाहत उभे असतात। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।